तसं पाहिलं तर खालापूर तालुका या संपूर्ण औद्योगिक क्षेत्रामध्ये परिसर असल्यामुळे खालापूर तालुका हे खालापूर असणारं हे तालुका प्लेसचं ठिकाण आहे आणि तालुका प्लेसचं ठिकाण असल्यामुळे ज्या ठिकाणी नगरपंचायती त्यावेळेस राज्य शासनाच्या GR नुसार झाल्या, परंतु या परिसराची डेव्हलपमेंट पूर्णपणे थांबलेली होती. आपण सारेजण साक्षीदार आहात की संपूर्ण परिसर डेव्हलप होत असताना औद्योगिक क्षेत्र असताना सुद्धा खालापूर मात्र विकासापासून वंचित राहिलेलं होतं. पाण्याची तर मोठी समस्या खालापूर शहरामध्ये आपण सारेजण साक्षीदार आहात. पिण्याचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित मिळत नव्हतं, ही परिस्थिती त्यावेळेस होती. मी या मतदारसंघाचा प्रचाराच्या माध्यमातून फिरत असताना साऱ्या जनतेने मला आशीर्वाद रूपी आपण आता जसं महिला भगिनींनी मला आज आरती केली, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेच प्रत्येक घरी जात असताना खालापूरकरच्या महिला भगिनी एकच सांगत होत्या की साहेब, यावेळेस आम्ही आमचं मत तुम्हाला देऊ, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपवा. आणि आज या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की राज्य शासनाच्या माध्यमातून खालापूर नगरपंचायतला जवळजवळ 28 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे आणि हे ऐतिहासिक काम आपण या ठिकाणी खालापूरकरांसाठी केलेलं आहे. आणि म्हणून हीच विकास कामे ही खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक काम. अनेक मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, रस्ते गटारे हे होत राहतील, परंतु काही कामे आपण अशा पद्धतीने केली पाहिजे की ती कायमस्वरूपी लक्षात राहतील. मी नेहमी सांगतो, हम रहे ना रहे रहेगी हमारी यादें. तर अशा पद्धतीचं काम हे खालापूरच्या इतिहासामध्ये असणारं काम या नगरपंचायतच्या असणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.